देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकतीच सुरू झाला होता। त्यावेळी देशासमोर गरिबी हे सर्वात मोठं आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती। अशा वेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली अशी दोन महान व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव। ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो, पण एका मराठमोळ्या पैलवानाने आपल्या अफाट मेहनतीने आणि जिद्दीने जे यश मिळवलं त्याचा इतिहासही तितकाच रोमांचक आणि प्रेरणादायी आहे। ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा मान खाशाबा जाधव यांच्याकडे जातो। 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कुस्तीच्या बॅटवेट प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं। पण आज आपण केवळ त्यांच्या पदकाबद्दल बोलणार नाही, तर ते पदक मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि तो ऐतिहासिक प्रसंग कसा घडला हे जाणून घेणार आहोत। कोणत्याही खेळाडूसाठी ऑलिम्पिकच्या आखाड्यात उतरणं हे एक स्वप्न असतं। खाशाबांनी ते स्वप्न कसं प्रत्यक्षात आणलं हे आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताचे नामांकित फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते। त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर या गावात झाला। त्यांचे वडील दादासाहेब हे स्वतः एक ख्यातनाम पैलवान होते आणि ते तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण द्यायचे। संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरी नियमितपणे कुस्तीचे डाव रंगायचे। याच वातावरणात खाशाबा यांना कुस्तीचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडून मिळाले। लहानपणापासूनच त्यांना मातीची, कुस्तीची अशी चटक लागली की ते दिवस रात्र आखाड्यात सराव करायचे। पुढे उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे गेले। त्यांनी राजाराम महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं। याच काळात त्यांना बाबूराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांचे कुस्तीचे मार्गदर्शन लाभले। त्याचबरोबर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही सक्रिय सहभाग घेतला। 1942च्या छोडो भारत चळवळीत त्यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता। ब्रिटिश राजसत्तेला आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा मार्गच त्यांनी क्रीडा क्षेत्रातून शोधला होता। लाल मातीतल्या कुस्ती जिंकून गदा पटकावणं त्यांना कधीच कठीण गेलं नाही। लवकरच राष्ट्रीय स्तरावर चमकल्यावर सर्वांनाच वाटायला लागलं की या गड्याने ऑलिम्पिक खेळावं। त्यासाठी मेहनतीबरोबरच आर्थिक मदत लागणार होती। कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे ते शक्य झालं। 1948 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट गटात कुस्ती खेळण्यासाठी खाशाबा यांची निवड झाली। त्या काळात प्रवासासाठी बोटीचा वापर केला जायचा। लंडनला पोहोचण्यासाठी तब्बल 2 महिन्यांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागला। जीवाची आबाळ करून केलेल्या या प्रवासानंतर अनेकांमध्ये ऑलिम्पिक खेळण्याचे त्राणही उरले नव्हते। खाशाबांच्या प्रकृतीवरही याचा परिणाम झाला। तरीही त्यांनी लंडनच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि 6वे स्थान मिळवले। या स्पर्धेनंतर त्यांनी हार न मानता हेलसिंकीच्या पुढील ऑलिम्पिकसाठी कठोर मेहनत घेण्याचा निश्चय केला। त्यावेळच्या हेलसिंकी स्पर्धेसाठी 57 किलो वजन गटात त्यांची निवड झाली, पण पुन्हा एकदा पैशांची मोठी अडचण त्यांच्या समोर उभी राहिली। यावेळी त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य खर्डीकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून 7,000 रुपये उभे केले। एका बँकेकडून 6,000चं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकीची वारी शक्य झाली। हेलसिंकी इथे त्यांनी सेमीफायनल पर्यंत मजल मारली। या प्रवासात त्यांनी जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली। पण या यशामागे एक अत्यंत रोमांचक कहाणी दडलेली आहे, जी आपण ऐकलीच पाहिजे। जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव नावाचं पुस्तक लिहिलंय। त्यात त्यांनी मेडल जिंकलेल्या प्रसंगाचे अतिशय सुंदर आणि जिवंत वर्णन केलंय। ऑलिम्पिक स्पर्धा संपायला फक्त 2 ते 3 दिवस बाकी होते। बाकी भारतीय खेळाडूंचे खेळ आटोपले होते। त्यामुळे संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवान प्रतापचंद यांना शहर बघण्याची घाई झाली होती। इतरांनाही युरोपमधले हे शहर मनसोक्त भटकायचं होतं, पण पर्यटनाच्या नादात प्रतापचंद खाशाबांच्या मॅचचा दिवसही विसरले। उलट ते खाशाबांना म्हणाले की तुझी मॅच उद्या आहे, तेव्हा तू आज आमच्याबरोबर हिंडायला चल। खाशाबा मात्र एकाच ध्येयाने हेलसिंकीत आले होते। त्यांचे लक्ष कुस्ती सोडून इतर कुठेही नव्हतं। त्यांनी फिरायला स्पष्ट नकार दिला आणि इतर पैलवानांचे सामने पाहतो असं सांगून ते मैदानाच्या दिशेने निघाले। इतर 2 पैलवानांचा सामना सुरू असताना एक विचित्र गोष्ट घडली। खाशाबांना त्यांचे नाव अनाउन्समेंटद्वारे ऐकू आले। इंग्रजी समजणं कठीण होतच, पण नशिबाने जाधव हे आडनाव त्यांना कळलं। त्यांनी चौकशी केली तर पुढचा सामना त्यांचाच असल्याचं त्यांना समजलं। त्यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय संघातील कुणीही उपस्थित नव्हतं। वेळ तर अजिबात नव्हती।
पूर्ण तयारी करून कुस्तीसाठी उतरणं हा एकमेव पर्याय होता। शेवटी जाधव सामन्यासाठी मॅटवर उतरले। नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे त्यांना बाय मिळाला। त्यानंतर त्यांनी कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांना सहज हरवलं। त्या काळात गटवार कुस्तीच्या प्राथमिक फेऱ्या होत असायच्या। त्यानुसार खाशाबांना त्यांच्या गटात 5 सामने खेळायचे होते। पुढची क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेदेव्ह विरुद्ध होती। हा प्रतिस्पर्धी तगडा आहे याची कल्पना खाशाबांना होती। मॅचची तयारीही त्यांनी केली होती, पण प्रत्यक्ष मॅटवर ही लढत तासाभरापेक्षा जास्त चालली। अखेर खाशाबांना 3-0 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागला। काही जाणकारांच्या मते या सामन्यात पंचांचे काही निर्णय खाशाबांच्या विरुद्ध गेले होते। ही मॅरेथॉन लढत खेळून खाशाबा पूर्णपणे दमले होते, पण नियमांचे पालन झाले नाही आणि पुढच्या 15 मिनिटातच त्यांना पुढची फेरी खेळावी लागली। खरं तर ऑलिम्पिक स्पर्धेत 2 सामन्यांच्या मध्ये किमान अर्ध्या तासाची विश्रांती आवश्यक असते, पण हे सगळं नाट्य घडत असताना खाशाबा एकटेच तिथे होते। संघाचे व्यवस्थापक नव्हते, त्यामुळे कुणीही त्यांची बाजू मांडायला नव्हतं। शिवाय त्यांना इंग्रजी तितकंसं जमतही नव्हतं, त्यामुळे त्यांनी प्रतिकार केला नाही। जपानच्या शोहोची इशाया मल्लाबरोबर खेळायला ते मॅटवर उतरले, पण शरीर इतकं दमलं होतं की त्यांचा पराभव झाला। त्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं। जर व्यवस्थापक खाशाबांबरोबर असते तर त्यांची बाजू मांडली असती, तर भारताच्या खिशात कांस्य नाही तर सुवर्ण पदक पडलं असतं। तरीही स्वतंत्र भारताला वैयक्तिक गटात मिळवलेले हे पहिलं ऑलिम्पिक पदक ठरलं, ज्यामुळे देशाचा अभिमान उंचावला। पदक स्वीकारताना त्यांनी धावत जाऊन तिरंगा आणला आणि अभिमानाने तो आपल्या भोवती गुंडाळून पदक स्वीकारलं। हेलसिंकीमध्ये पदक जिंकल्यावर गावकऱ्यांनी कराडापासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत 151 बैलगाड्यांची भव्य मिरवणूक काढली होती। पण त्यानंतर खाशाबांची खूप आबाळ झाली। पोलीस खात्यात त्यांना नोकरी लागली, ती पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल 4 वर्षांनी। पोलीस दलात ते उपनिरीक्षक म्हणून लागले आणि पुढची 22 वर्ष त्यांनी एकाही बढतीशिवाय काढली। प्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव सरकारला कधीही उपयोगी पडला नाही। अखेर 14 ऑगस्ट 1984 रोजी एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं। त्यांच्या मूळ गावी गोळेश्वर इथं त्यांचं समाधीस्थळ आहे। दरम्यान त्यांच्या जीवनावर खाशाबा एक चित्रपटाच्या ट्रेलरवरून मोठा वाद निर्माण झालाय। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्यांना पुणे सत्र न्यायालयाने थेट नोटीस बजावली आहे। मूळ कथालेखक संजय दुधाणे यांनी चित्रपटाच्या कथेवरही कॉपीराईटचा दावा केलाय। दुधाणे यांच्या म्हणण्यानुसार खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून त्यांच्याकडे आहेत। या प्रकरणात न्यायालयात दावा सुरू असतानाच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय। त्यावर 8 मे पर्यंत सर्वांना आपले म्हणणं मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनावर सध्या मोठं संकट उभं राहिलंय। खाशाबा जाधव यांनी लंडनच्या सफरीपासून ते हेलसिंकीच्या आखाड्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीत केला। केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी भारताचा झेंडा जागतिक स्तरावर फडकवला। त्यांचा हा संघर्ष आपल्याला हेच शिकवतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण आपले ध्येय कधीही सोडू नये। तुम्हाला काय वाटतं? खाशाबा जाधव यांना मरणोत्तर कोणता मोठा राष्ट्रीय सन्मान मिळायला हवा का? तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही खाशाबा जाधव यांची स्टोरी कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा।